आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील तहसील कार्यालयांमध्ये शिवपांदण शेतरस्त्यांसाठी शेतकरी हेलपाटे मारत आहेत। दिवसेंदिवस शेतीची होत चाललेली तुकडेवारी, भाऊ हिस्सेदारी यांसह तहसील कार्यालयातील प्रलंबित रस्ता केसेस, शेतरस्त्याच्या निर्माण झालेल्या समस्या यांसह शेतकरी शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे आणि यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, शेतीपूरक व्यवसाय व इतर सर्व कामे यंत्रणांमार्फत करण्यात येत आहे। यंत्रणांमार्फत करण्यात येत असल्यामुळे तसेच शेतीमाल बाजारात पोहोचण्याकरिता व यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारामाही चांगल्या वाटेची आवश्यकता आहे। शिवपांदण शेतरस्त्याचा प्रश्न पिढ्यानपिढ्या प्रलंबित असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात माल व अवजारे वाहतुकीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। राज्य शासनाने शासन निर्णयाच्या माध्यमातून शिवशेत व पांदण रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून रस्त्याची मोजणी व शिवपांदण शेतरस्त्याचा हद्द निश्चित करावी व याबाबत सूचना देखील केल्यात, परंतु तहसील कार्यालयांसह संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांची होणारी अवहेलना थांबवण्यासाठी राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळवून देण्याचा महासंकल्प महाराष्ट्र राज्य शिवपांदण शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांच्या वतीने करण्यात आला असून अनेक शेतजमिनी शेतरस्त्याअभावी पडीक पडत चालल्या असून अनेक फौजदारी स्वरूपांच्या घटनाही समोर येत असून रस्त्याअभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने शेतजमिनी विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ आली असून अर्ज बनवण्यापासून ते कोर्टाच्या अंतिम निकालापर्यंतचा शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्या चाललेला संघर्ष थांबवण्यासाठी शिवपांदण शेतरस्ता कृती समितीने बागलाणच्या तहसीलदारांना निवेदन देऊन बैठक घेऊन तालुक्यातील शिवपांदण शेतरस्ता तातडीने खुले करण्यासाठी शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसह इतर मागण्या बागलाण तहसील कार्यालयाकडे केल्यात। बागलाण वृत्तांतासाठी सुनील सोनवणे। आज शिवपांदण शेतरस्ता कृती समिती बागलाण व समस्त शेतकरी बांधव यांच्या वतीने माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले की शेत तिथे रस्ता आणि गाव तिथे समृद्धी याप्रमाणे तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस तातडीने निकाली काढा। शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेतरस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समितीच्या तातडीने आदेश देण्यात यावे। तालुक्यातील सर्व वहिवाटीच्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्यात। शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी। शिवपांदण शेतरस्त्यांचे सर्वेक्षण करून नंबरी हटवणार यांना दंड सुरू करा। तहसील कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा। शिवपांदण शेतरस्त्याचे हद्द निश्चित करून समृद्ध गावासाठी दर्जेदार शिवरस्ते तयार करावेत आणि शेतरस्त्याअभावी पडीक राहणाऱ्या शेतजमिनी धारकांना विनाअट नुकसान भरपाई देण्यात यावी, या आशयाचे निवेदन देण्यात आले। समस्त बागलाण तालुक्याच्या वतीने मी सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो। या ठिकाणी जमले, धन्यवाद।